अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश खरं तर हादरलेला होता. त्यामध्ये 265 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेलेला आहे आणि फक्त त्यामधला एक प्रवासी जो आहे तो वाचलेला आहे. अशाच पद्धतीचा 2007 मध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा एक अपघात झाला होता. त्यामध्ये नागपुरातील जे आहे चंद्रशेखर गोगाटे सर हे थोडक्यात बचावले होते. 2500 मीटरहून ते खाली विमान कोसळलं होतं, कमर्शियल विमान होतं ते, आणि त्यामध्ये त्यांचा जीव कसा वाचला हा सगळा जो आहे आपण त्याच्या या घटनेनंतर तो आठवणींना उजाळा मिळालेला आणि ते आपण जाणून घेऊ चंद्रशेखर सरांकडून. सर, एक दुर्दैवी अपघात होता. खरं तर कमर्शियल पायलट म्हणून तुम्ही तिथे गेले होते, शिकण्यासाठी तुम्ही गेले होते आणि 2500 फुटानंतर तो विमान कोसळला आणि तुम्ही एकटे त्यामध्ये बचला. हो, ही घटना 2007ची आहे. 27 ऑक्टोबरला संध्याकाळी माझे जे रूममेट अर्जुन चिकारा म्हणून होते, त्यांच्यासोबत मी फ्लाईंग करायला गेलेलो. मी बॅक सिटिंग करत असताना त्यांचे जे इन्स्ट्रक्टर होते आणि ते फ्लाईंग करत होते, त्यांचं एक टेस्ट होती. त्या टेस्टला त्यांची तयारी चालू होती टेस्टसाठी. त्या तयारीच्या दरम्यान मी त्यांच्यासोबत बॅक सिटिंग करण्याचं त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आणि ते फ्लाईंग ट्रेनिंगच्या दरम्यान इंजिन डेड झालं. साधारण 2500 फुटावर संध्याकाळी 7:15 वाजले होते आणि ते झाल्यानंतर त्यांनी इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. आधी ATCला इन्फॉर्म केलं की आमचं इंजिन डेड झालेलं आणि आता आम्हाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागत आहे. त्या इमर्जन्सी लँडिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये ते प्लेन क्रॅश झालं. त्या क्रॅशमध्ये दुर्दैवाने दोघंही मरण पावले. मी एकटा वाचलो. तुम्ही मागच्या सीटवर बसले होते म्हणून कदाचित तो त्या दिवशी इन्व्हाइटी होते म्हणून तुम्ही वाचू शकले, पण दोघेही जे समोर कंट्रोलर किंवा ट्रेनर होते ते दोघंही मरण पावले. कशा पद्धतीनं ते विमानाचं जेव्हा खाली लँडिंग झाली इतक्या गतीने आणि 2000 फुटावरून खाली पडलेल्या विमानात तुम्हालाही गंभीर, म्हणजे एक तर तुमचा जीवच पुनर्जन्म झालेला. खरी गोष्ट आहे. 2500 फुटावर इंजिन डेड झाल्यानंतर दोन्ही पायलट्सनी पूर्ण प्रयत्न केले एअरक्राफ्ट लँड करण्याचा. एअरक्राफ्ट ट्रेनी एअरक्राफ्ट असतो तो, आणि जरी इंजिन डेड झालं तरी त्याला सुखरूप खाली लँड करता येतं. तशी सिच्युएशन थोडीशी फेवरेबल पाहिजे असते. पण संध्याकाळ झाली असली कारणाने 8:15 वाजले होते. पूर्ण अंधार होता आणि जवळपास कुठला एअरपोर्ट नव्हतं. त्या कारणाने त्यांनी एका गोल्फ कोर्समध्ये त्याला लँड करण्याचा त्यांना अवसर मिळाला आणि त्या ठिकाणी लँड करण्याच्या प्रयत्नामध्ये ते प्लेन क्रॅश झालं. क्रॅश झाल्यावर तुम्ही त्यावेळेस कशा परिस्थिती होती? म्हणजे तुमच्यासमोर दोघांचा जीव गेलेला होता, तुम्ही मागच्या बाजूनं बसले होते. मला त्या चित्रामध्ये ते सगळ्या गोष्टी दिसत असतील. हो, प्लेन क्रॅश झाल्यावर एअरक्राफ्टचे जे कंट्रोल्स होते ते दोन्ही पायलट्सला जबर जखमी झाले. त्या कंट्रोल्समुळे त्यांचा मृत्यूच झाला आणि मी मागे बसून होतो, त्या कारणाने मी वाचलो तरी मला पोटावर सीट बेल्ट जो होता त्याच्याने मोठा जर्क लागला. त्या जर्कने माझ्या पोटाच्या आतल्या आतड्या डॅमेज झाल्या. सर्जरीमध्ये साधारण माझी 1.25 मीटर इंटेस्टाईन कमी करण्यात आली. माझे 3 बरगड्या फ्रॅक्चर होत्या, व्रिस्ट फ्रॅक्चर होतं, एक L4 वर्टिब्रा क्रॅक होता, इथे जॉला पण क्रॅक होता. ह्या सगळ्या ट्रॉमामधून बाहेर निघण्याकरता मला 6 महिने लागले. सर, ज्यावेळेस तुम्ही अडकून होते, तो विमान खाली पडल्यानंतर तुम्ही काही तास अडकून राहिले, कारण की जोपर्यंत बचाव कार्य तुमच्यापर्यंत आलं त्यावेळेस काय मनात विचार? अपघात झाल्यानंतर त्या एअरक्राफ्टमध्ये एक ELT नावाचं एक ट्रान्समीटर असतो, इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर म्हणतात त्याला. त्या ट्रान्समीटरच्या मदतीने जे रेस्क्यू करणारा जो पॅरामेडिक हेलिकॉप्टर होता त्यांनी आम्हाला शोधून काढलं. त्यांना शोधायला साधारण 45 मिनटं लागली. 45 मिनटामध्ये ते तिथे मोक्यावर पोचले. तिथे पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ते एअरक्राफ्टचं दार जाम असल्याकारणानं ते उघडत नव्हतं.
तेव्हा त्यांनी त्याला हॅक्सॉ ब्लेडनी कट करून मला बाहेर काढलं आणि इतर जी दोघं माझे पायलट्स होते त्यांनासुद्धा बाहेर काढलं. हां, क्रॅश झाल्यानंतर 45 मिनटं मी शुद्धीवर होतो आणि ही पॅरामेडिक रेस्क्यू हेलिकॉप्टर आल्यानंतर त्यांनी मला बाहेर काढलं. त्याच्यानंतर मी बेशुद्ध झालो. सर, हा सगळा प्रसंग आता या घटनेनंतर डोळ्यासमोर येत असेल तर काय वाटतं? त्याच्यानंतरही तुम्ही जिद्द हारले नाही, तुम्ही तुमचं ट्रेनिंग पूर्ण केलं. 3 करोड रुपयापेक्षा जास्त तुम्हाला खर्च आला, पण सुदैवानं तो खर्च कसा पार पडला नाही? US मध्ये मेडिकल जी कवर असतो तो बऱ्यापैकी इन्शुरन्समध्येच कवर होतो. इथून जाण्याआधीसुद्धा मी इन्शुरन्स घेतलेलं होतं. इन्शुरन्सच्या मदतीने उपचाराला त्रास नाही झाला. तसंही उपचाराला तिथे काही त्रास नसतो. ते आधी उपचार करतात, नंतर बिलिंग वगैरे होतं. सर, त्याच्यानंतर तुम्ही किती दिवसांना भारतात परतले? पुन्हा तुम्ही आपला ट्रेनिंग जो म्हणजे तुम्हाला कमर्शियल पायलट किंवा व्हायचं होतं, तो जिद्द तुम्ही कशी कायम ठेवली? ती प्रेरणा तुम्हाला कुठून? मी साधारण 6 महिन्यानंतर मग इंडियाला आलो. त्याच्यानंतर इथे इंडियाला आल्यानंतर DGCAमध्ये परत मेडिकल फिटनेससाठी अप्लाय केलं. मेडिकल फिटनेस अप्लाय झाल्यानंतर मला ते सर्टिफिकेट त्यांनी इश्यू केलं आणि मी परत US ला जाऊन माझं ट्रेनिंग कंप्लीट केलं. ते 2009मध्ये मी तिथे अमेरिकाचा जो कमर्शियल पायलट लायसन्स आहे तो मला मिळवता आला. ती जिद्द म्हणण्यापेक्षा एक निर्धारच होता तो की ते करायचंच होतं. त्याच्यामध्ये असं भीतीपोटी नाही करायचं असं मला कधी वाटलं नाही. आणि मग 2009मध्ये अमेरिकेचं लायसन्स घेतल्यानंतर परत इंडियाला येऊनसुद्धा मी इथलं जे आपलं DGCA आहे, डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन, इंडियाचं लायसन्ससुद्धा घेतलं आणि त्याच्यानंतरही बरेचसे अजून ट्रेनिंग घेतलेलं. सर, डोक्यात कधी ही गोष्ट पुन्हा कधी ठणकावली नाही का? एवढा मोठा अपघात, पुनर्जन्म झाला एक प्रकारचा, कारण की इतक्या त्रासातून गेले, इंटेस्टाईन कापले, हाडं तुटले, तरी तुम्ही ते सगळं करण्याचं ते कायम ठेवलं ना आपलं ध्येय पूर्ण? हो, त्यावर निर्धारच होता की करायचंच आहे. म्हणजे याच्यासाठी नाही की घाबरलो किंवा घाबरून सोडून दिलं असं मनात कधी विचार नाही आला. सोडायचं असं कधी विचार नाही आला. आता सर, तुम्ही इतरांना काय सांगाल? म्हणजे पुन्हा तो अपघात अहमदाबादला झाला, 265 लोक मरण पावले, एकच जण त्यातला वाचला, तुम्ही अशाच घटनेतून वाचले. अपघात जे एकच जण वाचलेले आहेत ते अतिशय सुदैव म्हणावं लागेल त्यांना. त्यांचं 250 लोकांमध्ये ते एकटे वाचले आहेत. अपघात कुठेही होतात, वरती म्हणजे रोडवरही अपघात होतात. फ्लाईंगमध्ये अपघात जे होतात ते खूप कमी असतात. तसे जेवढे रोडवर ॲक्सिडेंट्स होतात तेवढे एअरक्राफ्ट्सचे ॲक्सिडेंट्स कमी असतात. प्रत्येक कंपनीजची आपापली रिस्पॉन्सिबिलिटी असते. हा जो एअरक्राफ्ट जो क्रॅश झाला 787-8 हा एक पहिला एअरक्राफ्ट आहे जो 787 क्रॅश झालेला. ह्याच्या आधी 787 कधी क्रॅश नाही झालेला आहे, क्रॅश नाही झाला. स्टेबल एअरक्राफ्ट आहे ते. आधी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते ते निस्तरले सगळे. पुढच्या युवकांना जे खरं तर या फील्डमध्ये जाऊ इच्छित आहे त्यांना काय सांगा? अजिबात घाबरायचं नाही, मस्त फ्लाईंग करायचं, आपले स्वप्न गाठायचे आणि देवावर विश्वास ठेवायचा. नक्कीच कुठंतरी ज्या पद्धतीच्या अपघातातून ते वाचले त्यानंतर एकच संदेश त्यांना द्यायचा आहे. खरं तर प्रसंग अनेक असतात, अडचणी येत असतात. अशा अडचणी आल्या किंवा जीवावर बेतलं म्हणून आपलं ध्येय सोडत नाही. आकाशात उडण्यासाठी पंख पाहिजे असते आणि मनात जिद्द पाहिजे असती. तीच जिद्द खरं तर चंद्रशेखर गोडघाटे सरांनी ठेवली आणि एक प्रकारे पुनर्जन्म गेल्यानंतरही त्यांनी आपलं ध्येय पूर्ण केलं. कमर्शियल पायलट होण्याचं तेवढं इंटरनॅशनल लायसन्सही त्यांनी मिळवलं आणि भारतातही त्यांनी डोमेस्टिक लायसन्ससुद्धा मिळवलं आणि आपली जिद्द पूर्ण केली. त्यामुळे इतरांनीसुद्धा यांच्यापासून प्रेरणा घ्यावी अशाच पद्धतीचं आवाहन आम्ही करतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.